तर आता आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वाशिनाका ठिकाणी आपण बघू शकतो हा जोरदार किती ट्रक आलाय. त्याने अर्जंट ब्रेक मारलाय आता का, कारण की याला सडन इथं दिसलाय की बाबा काहीतरी आहे. आता तिकडे जर बाईकवाला असेल किंवा कारवाला असेल काय त्याची परिस्थिती होत असेल. आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वाशिनाका या ठिकाणी आहोत. गेली वर्षात दोनदा तीनदा या ठिकाणी रिपेअरिंग झालेली आहे. पण या ठिकाणी बघू शकतो की या म्हणजे कमी लाईट याच्यामध्ये तर अजिबात रिफ्लेक्टर वगैरे काही दिसत नाही आहेत. आणि याच महामार्गावरती नागरिकांकडून टोल आकारला जातो. आता ही गाडी वेगवान आलेली आहे, ठीक आहे. सडन कसं काय समजेल की ते बाबा पुढे काहीतरी आहे. या अशा गोष्टींच्या रात्रीच्या वेळेस ह्या ज्या गोष्टी हव्यात त्या पाहिजेत की नकोत, संबंधित यंत्रणाला विनंती आहे बाबांनो हात जोडून की जेव्हा आपण म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किती महत्वाचं आहे बघा. की जर खड्डे जर व्यवस्थित म्हणजे तुम्ही मटेरियल क्वालिटीचं वापरून जर त्या पद्धतीने जर झालेच नसतात, ती व्यवस्था करायची परिस्थिती आली नसती. दोनदा ते तीनदा रिपेअरिंग करावी लागते सेम स्पॉटची. याच्यासाठी रूट कॉज अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे की बाबांनो वारंवार खड्डा का नाही होणार. याच्यासाठी संबंधित यंत्रणेने NHAI कृपया लक्ष द्यावी. संबंधित यंत्रणेला याच्यासाठी तुम्ही कन्सल्टन्सी नेमल्यात, बऱ्याच ऑथॉरिटी इंजिनियर्स नेमलेल्या आहेत. कृपया याच्यावरती उचित कार्यवाही करावी. कारण की बघू शकतो वेगवान गाड्या 80च्या स्पीडनी गाड्या येतात, त्यांना रात्री अजिबात दिसत नाही. मी देखील इथून जात होतो, दिसलं नाही. म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून पुन्हा आज या ठिकाणी आमदाराच्या याच्यामध्ये देखील मांडण्याचा प्रयत्न करतोय की बाबांनो कृपया आमच्या कोकणकरांचे आमच्या देशवासियांचे प्राण हे स्वस्त नाही आहेत, अनमोल. आणि जो वाचला तो बिचारा JFD म्हणजे झिरो फर्टिलिटी डिस्ट्रिक्टच्या अनुषंगाने बघा ब्रेक किती जोरात मारतात ते. त्याच्या अनुषंगाने त्याला गाडीचं तरी नुकसान होईल किंवा त्याच्या शरीराचं नुकसान होईल. ते सर्वसामान्य माणसाकडे वेळ आहे का त्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा त्या NHAI ऑथॉरिटीकडे पुन्हा कंप्लेंट करून ते क्लेम करणं काय करणं. साधा इन्शुरन्स करताना देखील किती त्याला नाकीस न होते या गोष्टीचा विचार करा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 22 ऑगस्ट रात्रीचा टाइम बघू शकता. अशा बऱ्याच ठिकाणी हा एक उदाहरण दिला, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यासोबत बऱ्याच ठिकाणी गाड्या देखील बंद पडलेल्या असतात रात्रीच्या वेळेस. त्यांना देखील रिफ्लेक्टर किंवा काय इतर गोष्टी ज्या साईन बोर्ड्स वगैरे पाहिजे ते नसतात. हे बघा काय परिस्थिती झाली, काही पडलेत काय तुटलेत. म्हणजे अशा किती गाड्या येऊन ठोकत असतील आणि अभावी की त्याला सडन दिसल्यानंतर तिकडे गाडी दाबली जाते आणि मग तिकडे कोणतरी असेल बाईकवाला वगैरे, मग त्याचं नुकसान किंवा मग भांडणं काहीतरीच. म्हणजे या सर्व गोष्टींचा व्याप हा सर्वसामान्य नागरिकाला आहेच. त्याचा GPS फोटो पण काढतो, नाहीतर काही बोलतील की बाबा हा कधीची व्हिडिओ आहे. असं सर्व करावं लागतं एक नागरिक म्हणून. बघा धन्यवाद. करू आपण ते त्यासाठी. धन्यवाद. बघू शकतो समोरून गाडी येते सुसाट.